सोलापुरात झेडपी उमेदवारांच्या घराबाहेर काळी जादू, राजकारण तापलं। सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या झेडपी उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे। मोहोळ तालुक्यातील पेनूर गटाचे उमेदवार तसेच जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार घडला। या प्रकारात 2 चपातींवर चौरे यांच्या प्रचाराचे पॅम्पलेट ठेवले होते, त्यावर हळदी कुंकू टाकले होते, तसेच लिंबावर सुई आणि टाचण्या लावण्यात आल्या होत्या। माझ्या घराबाहेर हा प्रकार केल्याचा मला आनंद आहे, कारण सामान्य जनतेने विरोधकांना जादूटोण्यापर्यंत आणले आहे, असे चरणराज चौरे म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा दावा त्यांनी केलाय। इथे जी लिंब टाकली आहेत त्याचा सरबत करून पिण्याची ताकद आमच्यात आहे, असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान सकाळी ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले। मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटातून चरणराज चौरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मी जिल्हा परिषदचा उमेदवार चरणराज चौरे, माझ्या घराच्या बाहेर गेटला या ठिकाणी जादूटोणा करण्यात आला आहे। खरं तर मला आनंद होत आहे की या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेने यांना दावून दिलं की यांना जादूटोण्यापर्यंत पाठवलं। खरं तर अशा गोष्टीनं काही फरक पडणार नाही, कारण का तर ही निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे। खरं तर या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सभा झाली आणि त्या सभेनंतर दावून दिलं या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेनं की या ठिकाणी आम्ही चरणराज चौरे यांच्या पाठीचे आहे, त्यामुळं यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। अशा पद्धतीचा जादूटोणा करून आणि काही करून काही उपयोग होत नसतो। हा जादूटोणा म्हणजे या ठिकाणी लिंबू सुया त्या ठिकाणी पोटुलावर सुया खावलेल्या आहेत। काय त्यामध्ये काय टाकलंय काय आता ते पूर्णपणे बघितलं नाही, परंतु त्या ठिकाणी एक विशेष आहे की त्या लिंबाचा सरबत करून पिण्याची ताकद या माझ्या मायबाप जनतेमध्ये आहे आणि मी त्या लिंबाचा सरबत करून पिण्या एवढी ताकद या ठिकाणी माझ्यामध्ये देखील आहे। परंतु अशा पद्धतीनं काहीतरी षडयंत्र, अशा पद्धतीनं काहीतरी चुकीचा गैरप्रकार करून तुमचं कुठलीही डाळ शिजणार नाही। ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतलेली आहे। लोकनायक न्यूज